आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तर हा प्लॅन आहे मीराचा। आणि हा प्लॅन आपल्यासाठी फारच छान आहे। फारच छान आहे। म्हणजे उद्या वेदाकडून अथर्वला कळण्या अगोदरच आपण हा मोठा तमाशा करूया। उद्या ब्रेकफास्ट टेबलवर जेव्हा सगळे येतील तेव्हा सगळ्यांसमोरच त्या वेदाला विचारूया। बरोबर। आणि आपण वेदाला विचारल्यानंतर वेदा नाही म्हणणार आहे आणि मीरा बरोबर तोंडावर पडेल। नुसती तोंडावर नाही पडणार, खोटं बोलली म्हणून अथर्वच्या मनातूनही उतरेल आणि तो तिच्यावर रागवेल, ही गोष्ट वेगळीच। आणि एकदा का तमाशा सुरू झाला ना की तो कसा वाढवायचा हा तर आपला डाव्या हातचा खेळ आहे। करेक्ट। तेव्हा मीराकडून एक एक गोष्टीचा हिशोब चुकता करायचा आहे मला। काही काळजी करू नकोस, सगळं नीट होईल। कधी एकदाची उद्याची सकाळ उजाडते ना असं झालंय मला। मीरा, आई असं चित्र का काढतेस तू? माझ्या मनात जे आहे तेच चित्र काढणार ना मी। आणि तसंही माझी मुलगी कुठे ऐकते ना माझं। आई असे चित्र नको ना काढूस तू। अशी चित्र काढण्यापलीकडे माझ्याकडे काही पर्यायच उरलेला नाही। जा तू जाऊन झोप। हा जा। आई असं नको ना बोलू। माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। वेदा, तुझं माझ्यावरती प्रेम आहे असं बोलून नाही चालत ना। तू माझं ऐकतेस का? प्रत्येक आई आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच बोलत असते ना। मग तिच्या बाळाने तिच्या गोष्टी ऐकाव्या इतकीच इच्छा असते तिची। पण तू का ऐकशील ना माझं? मी तुझी खरी आई नाहीये ना। तुला जपणार